Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So early morning वाजले सकाळचे 6:30 आणि रेडी झालो आहे. 24 hours ड्यूटी, बॅक टू बॅक ड्यूटी आहे. आणि येस, एव्हरी डे इज अ स्पेशल डे. आजही स्पेशल डे आहे. आणि येस, आज काय करणार आहोत आम्ही म्हणजे रचना हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग. The new day has started. आज आहे टिफिनला अंडा भुर्जी, सॉरी अंडा करी आणि वालाचं ज्यूस. गुड मॉर्निंग. झाला वॉक. सो वाजले आहे 10. सनी गेल्यानंतर सकाळी मी 7:30 वाजता व्हिडिओ एडिट केला. त्याच्यानंतर नायसाला उठवलं, नायसाला रेडी केलं. नायसा स्कूलमध्ये गेली. मग मी गेली मार्केटमध्ये. मला माझी बाईक सर्व्हिसिंगला द्यायची होती. सो बाईक सर्व्हिसिंग मी तुम्हाला एका प्रोडक्टचा क्विक रिव्ह्यू देते, म्हणजे इन केस जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर इट विल बी हेल्पफुल आणि तुम्ही तो प्रोडक्ट घेऊ शकता. मी ज्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबद्दल मला आता नुकतंच समजलंय, पण मला असं वाटलं आय शुड शेअर विथ यू गाईज, कारण खरंच तो खूप अमेझिंग आहे. आपण खूप लोक नेहमी एक प्रॉब्लेम फेस करतो, ते म्हणजे आपली जी स्किन आहे ती खूपदा ड्राय होते, डिहायड्रेट असते आणि त्याचबरोबर डल सुद्धा होते. आणि ह्या टायमाला आपण सतत विचार करत राहतो की आता आपण असं कोणतं प्रोडक्ट यूज केलं जायला पाहिजे जेणेकरून आपली जी स्किन आहे ती हायड्रेटेड तर राहीलच, बट त्याचबरोबर इवन ती सॉफ्ट सुद्धा राहील आणि त्याला छान लुक सुद्धा. कंबायनिंग द प्युअर कोरियन मॅजिक ऑफ स्नेल म्युसिन हा प्रोडक्ट आपल्या स्किनला पूर्ण टाइम हायड्रेट ठेवतो. त्याचबरोबर आपली स्किन मॉइश्चराइज राहते, पण जे ड्रायनेस आणि इरिटेशन फील करतो त्याच्यासाठी आपल्याला एक सूदिंग इफेक्ट सुद्धा मिळतो. हा प्रोडक्ट आहे डर्माकोचा स्नेल पेप्टाइड 96 हायड्रेटिंग सिरम. या सिरम मध्ये तुम्हाला ब्लेंड ऑफ 96% प्युअर स्नेल सिक्रिएशन फिल्ट्रेट मिळेल. त्याचबरोबर 2% पेप्टाइड कॉम्प्लेक्स अँड 2% नायसिन अमाइड. स्नेल म्युसिन आपल्या स्किनला ड्रायनेस पासून लांब ठेवतो. त्याचबरोबर आपली स्किन सॉफ्ट आणि सपल होते बाय प्रोव्हाइडिंग लॉंग लास्टिंग हायड्रेशन. पेप्टाइड्स आणि नायसिन अमाइड मुळे आपली जी स्किन आहे ती रिजनरेट होते आणि कोलेजन बूस्ट होतो, जे हेल्प करतं आपल्या डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन आणि अनइवन स्किन. ह्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते खूप सोपं आहे. तुम्हाला काही अमाऊंट ऑफ सिरम तुमच्या हातावर घ्यायचं आहे आणि तुमच्या फेस आणि नेकला अप्लाय करायचं आहे. डर्माको एक नेहमी सांगतो की बिफोर बाईंग दे प्रोडक्ट्स तुम्ही एक पॅच टेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की हा जो प्रोडक्ट आहे तुमच्या फेसला इफेक्टिव्ह आहे की नाही. आणि खरंच खूप अमेझिंग आहे. लाईट वेट तर आहेच, बट त्याचबरोबर स्किनमध्ये इवन इझिली ॲब्झॉर्ब सुद्धा. या सिरमचा आपण इवन इलॅस्टिक स्किनी टेक्स्चर सुद्धा तुम्ही यू कॅन सी द टेक्स्चर ऑफ दिस सिरम. आणि हा खरंच खूप लाईट वेट आणि इझिली आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होणारा आहे. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. डर्माकोचे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पल.com वर मिळतील. तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल. आणि माझा कुपन कोड आहे रचना 2020. डर्माकोचे हे सगळे प्रोडक्ट्स फ्रेग्रन्स फ्री आहेत आणि त्याचबरोबर डर्माकोने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. सो डर्माकोने 15,000 स्टुडंट्सला एम्पावर्ड केलेलं आहे ह्या वर्षी विथ देअर यंग सायंटिस्ट इनिशिएटिव्ह. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं जेव्हा पण काहीही बाय कराल, डर्माको विल लिंक युअर ऑर्डर विथ अ चाइल्ड दॅट दे हेल्प एज्युकेट अलॉंग विथ भूमी. हा इनिशिएटिव्ह खरंच खूप छान आहे. सो चला मग, आय होप तुम्हाला ह्या प्रोडक्टची माहिती समजली असेल. सो चला मग आता पुढे मी माझे 1-2 जी कामं आहेत ती कंप्लीट करते आणि मग त्याच्यानंतर मी आणि आई आम्ही दोघं सुद्धा बाहेर जाणार आहोत, कारण आमचे काम आहे आणि आम्हाला ते नायसा येण्याच्या आधी कंप्लीट करायचं आहे. सो इकडे इथे आणि मला ऑन द वे दिसली आहे ही गाडी जी हे विकत होते तवा.
अभ्यास करते की नाही? करत होते ग अभ्यास ग बिचारी. बघा आमची अभ्यास पोरगी बघा. असशील तर कधीतरी बघ ना. हे बघ छान वाटतो. बघ ना बघ ना बघ तू बघ तरी. मी मला पण ठेवलंय सगळ्यांना ठेवलं. बघ ना घालून बघ. सणावर चांगलं वाटतं. हा ना तू घातल्यावर ना पोळे आहेत ना ते. अगं छान दिसतं. मी बघितलं तर तिकडे कानातले असं पोळ्याचं किंवा मोत्याचं घाल. खूप छान दिसतं. वगैरे ब्रॉड आहे ना. मी माझ्या एक मैत्रिणीला पण दिला. तिला म्हटलं ती पण माझ्यासारखीच आहे ना अशी ब्रॉड वगैरे. तिला म्हटलं खूप छान दिसत. हे ताप पण किती सुंदर आहे एकदम. हो एवढं छान दिसतात ना एकदम. पाठीमागून देवीचं आहे. खूप सुंदर आहे. क्वालिटी चांगली आहे. अशी हलक्यातली नाही. छान आहे का. हे कळ्यातलं पण मस्त वाटलं. कम नहीं क्या ती विचार ती ये कितने का. ये 850 रुपए. आईला बड़ा वाला है. छोटा ये वाला है. ये 400 रुपए. 400 रुपए. ये 600 रुपए. पानी का बोतल है. कप कितने का. 300 रुपए. काय सोना विकायला आले. मी आणि आई जस्ट आता घरी आलो. आम्ही गेलेलो वहिनींकडे. ॲक्च्युली आमचं दुसरं काम होतं बट ते कॅन्सल झालं म्हणून मग आम्ही वहिनींकडे गेलो. खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यांच्या बहिणीकडे पण गेलो म्हणजे ताईंकडे. त्यांच्यासाठी पण आईने काही गिफ्ट्स आणलेले सो ते सुद्धा दिले. प्रसाद दिला. आणि वहिनींच्या इथे बाहेरच ती एक मोठी ट्रक लागलेली ज्यात सगळे मातीचे भांडी. आणि तो अनाऊन्स करत होता की तवा 50 रुपीजला तवा 50 रुपीजला असं म्हणून मग मी त्याच्याकडनं 3 तव्या घेतलेत. 2 तवे त्यांना दिले. आईकडे ऑलरेडी आहे. अभिला विचारलं तर अभि म्हणतो आमच्याकडे पण आहे. म्हणून मग मी म्हणून 3च घेतले. स्वतः एक घरी आणलेला आहे. असं म्हणतात की त्याच्यावर भाकरी वगैरे खूप छान होते किंवा मग तुम्ही कोणती भाजी केली तर ती पण छान होते. आई त्याच्यावर आय गेस पालेभाजी करते आणि ती खूप मस्त लागते असं ती म्हणते. सो मातीच्या भांडीवर ॲक्च्युली काही केलं तरी छानच लागतं. फक्त त्याला कसं यूज करायला यायला पाहिजे ते आपल्याला माहिती पण असायला पाहिजे. युजली ते लोक म्हणतात की तुम्ही 12 ते 24 तास त्याला पाण्यात ठेवा कारण जे पण एक्स्ट्रा माती असेल ती निघून जाते म्हणजे ते आपल्या जेवणात नाही येत. पण मी त्याला 48 आवर्स ठेवते फॉर अ सेफर साईड. एक थोडंसं रिलीफ फील होतं ना म्हणून. आणि मी एकदा ह्याच्यात पाहिलेलं मास्टर शेफमध्ये टीप होती ती की जेव्हा पण तुम्ही मातीची भांडी यूज करता ना तर मातीच्या भांडीला खूप गरम करायचं आणि मग त्याच्यानंतर त्याला तेल टाकायचं म्हणजे खाली काही गोष्टी चिटकत नाही. सो मी तेच फॉलो करते. मी युजली त्यात चिकन वगैरे करते आणि मस्त लागतं. एकदम टेस्टी लागतं. एनिवेज एकदम टायमावर आम्ही आलोत. नाहीसा आता येईलच 10 मिनिट्समध्ये. तोपर्यंत मी भात ठेवते. बाकीचं जेवण सकाळीच झालेलं. ताईंनी सुद्धा आता मला दिलंय सोडे आणि मेथी जे की खरंच खूप छान लागतं. वहिनींना मी सांगितलं मला ते आवडतं तर वहिनींनी ताईंना सांगितलं. ताईंनी लगेच डब्यात दिलं मला. सो नायसा स्कूलमधनं आलेली आहे. नायसाचा आता लास्ट डे स्कूलचा उद्या आहे ना. आणि मग नायसाचं आहे ग्रॅज्युएशन डे. आणि नायसाने मस्त सगळं टिफिन संपवले. आज मी पोळी भाजी दिलेली. कंपल्सरी पोळी भाजी है ना. आणि मग आता ती खाणार आहे भाती. काय खाणार आज. नायसाला नॉनव्हेज मधलं ऍक्च्युली काही आवडत नाही. शी कॅन हॅव ओनली चिकनचा ग्रेव्ही. मी केलेलं आज अंडा करी सनीसाठी केलेलं तर मग आईचं सुद्धा ठेवलं. त्याच्यानंतर यात आहे जवळा आणि मेथी. ताईंनी आम्हाला दिलं मेथी आणि सोडे. आणि ह्यात आहे चिकन. इथे आहे आमटी भात आणि भाकरी. सो नायसा काय काय खाणार आहे. रोज रोज पठीच. पाणी घ्या.
चला ओके, पाणी घ्यायचं लवकर फास्ट. सो वाजले आहे संध्याकाळचे 7:30. नायसा मॅडम उठल्यात, आई गेल्यात खाली वॉकला आणि नायसा सुद्धा आता जस्ट उठली आहे. मी माझं डिनर करून घेतलेलं आहे. भात ठेवला आहे नायसासाठी. थोड्याच वेळात तिला सुद्धा जेवायला वाढेल मी, कारण तिचा सुद्धा तो त्याच दरम्यान टाईम आहे. आज पूर्ण दिवस काही ना काहीतरी कामांमध्ये मी बिझी होती. जे काही पॉसिबल झालं ते मी तुमच्याबरोबर गोष्टी शेअर केलेल्या आहेत. सनी बॅक टू बॅक ड्युटीज करतोय. नायसाला सुट्टी लागेल स्कूलला आणि आमच्याकडे मध्ये फक्त 15-20 डेज असणार आहेत पुढचं अकॅडमिक स्टार्ट होण्यासाठी. म्हणून मग तेव्हा मग त्याने सुट्ट्या घेतल्यात, म्हणून तो आता बॅक टू बॅक ड्युटीज करतोय. आम्हालाच भेटत नाही, आम्हालाच खूप मुश्किलनी भेटतो, येतो जातो. म्हणजे इवन बोलायला टाईम नसतं आमच्याकडे एकमेकांबरोबर. तो ऑफकोर्स तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत असेल, पण जसं की मी नेहमी म्हणते की आम्ही 1-2 ब्लॉग एकाच दिवसाला शूट करतो जर कॉन्टेंट वेगवेगळे असतील तर. एनिवेज काही दिवसांपूर्वी तुम्ही माझं पाहिले असतील, जे मला डेली फॉलो करतात त्याने पाहिलं असेल की व्लॉग्समध्ये असं तुम्ही म्हणतात की मी तुम्हाला खूप मोटिवेशन दिलेलं आहे. मी काहीतरी असं बोलून गेले की ज्याने तुम्ही खूप इन्स्पायर्ड झालात. पण त्या दरम्यान ना 1-2 जणींनी इवन असं सुद्धा कॉमेंट केलेलं की मी आज खूप डिप्रेस होते ताई आणि तुझा हा व्लॉग बघून मला खूप छान वाटलं. काहीतरी असं खूप वेगवेगळं घडतंय माझ्या आयुष्यात, असे मला इंस्टाग्रामवरती सुद्धा कॉमेंट्स येतात. सो मला असं त्या लोकांना मी एवढंच सांगेल, मला जे आई नेहमी सांगते की कोणतीच गोष्ट ह्या जगात कायम टिकणारी नाही आहे. दुःखाचंही तसंच आहे. म्हणजे दुःख सुद्धा काही काळासाठी राहतं. फक्त आपण ना हिम्मत नाही हरायला पाहिजे, आपण त्यात खूप स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि जसं की आम्ही नेहमीच म्हणतो की की अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त आपण त्याला कसं फेस करतोय ते आपल्या हातात आहे. आपण जर फक्त त्या गोष्टीवर रडत बसलो तर मग काहीच फायदा नाही. आपण त्यातनं कसं निघू शकतो ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये आपण काय अशी सुधारणा करू शकतो जेणेकरून आपण अजून पुढे जाऊ, तेच प्रत्येकाने बघायला पाहिजे. सो त्यावेळेस मी त्या कॉमेंट्सवरती रिप्लाय नव्हतं केलं. मी फक्त असंच म्हटलं की थँक्यू सो मच. बट मला असं वाटलं की मी तुम्हाला त्या गोष्टीवर सुद्धा रिप्लाय करू. आणि मी एवढंच फक्त सांगेल की प्रत्येकाच्या आयुष्यातला जो टाईम असतो ना तो फॉर एव्हर सेम नाही राहत, तो चेंज होत राहतं. फक्त ते आपल्या हातात आहे की आपण कसं सिच्युएशनला चेंज करतो. सो ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही तुमच्या डिप्रेशनसाठी किंवा तुमच्या दुःखासाठी कोणाला दुसऱ्याला दोष देत असाल तर ते वेस्ट आहे. मी एवढंच सांगेल की आपण स्वतःमध्ये काय सुधारणा करू शकतो त्यात टाईम जर व्यस्त केला ना तर दुसऱ्यांचा चुका शोधायला आपल्याला बिलकुलसुद्धा टाईम मिळणार नाही. एव्हरीथिंग इट्स अबाउट आवर ग्रोथ. आपण कसं ग्रो करतो दॅट इज इम्पॉर्टंट रेदर दॅन वॉट पीपल आर सेइंग अबाउट अस अँड वॉट पीपल आर थिंकिंग अबाउट अस. सो पॉझिटिव्ह राहा, छान छान विचार करा. आय नो दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यातलं जे दुःख आहे त्याचं जे स्टेज आहे तो वेगवेगळा असू शकतो. आता मला बोलायला खूप सोपं आहे, मी फक्त बोलून जाईल, कारण ना आपल्याला समजवणारे पण खूप सारे लोक असतात. बट ते एक्झॅक्टली त्या गोष्टी फील नाही करू शकत. ते फक्त तुम्हाला समजवू शकतात, थोडंसं मोटिवेट करू शकतात, थोडंसं इन्स्पायर करू शकतात. इट्स एव्हरीथिंग अपॉन यू की तुम्ही त्या सिच्युएशनमधनं स्वतःला कसे बाहेर आणताय. मग अशी बरोबर बोलली. हेन माश्या येतात ना आपल्या लाशा येतात. हा नीट बोल, नीट बघ काय मॉन्स्टर आहे तो बाबू. अँट
लेडी बर्ड. ladybird, ant, अगं इथे इकडे सगळं उलट करते. मॉस्किटो मुद्दामून करते ना नाहीसा. कॉकरोच. cockroach, butterfly, butterfly. इथे नाही. Where is ant? Honey bee. House fly. House fly.